मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए। नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सीधी बात नो बकवास। बऱ्याच दिवसांनी कॅमेऱ्यासमोर येतोय आणि शेवटच्या प्लॉटमध्ये देखील येतोय। हा तर ठीक आहे, हा 4.5 महिन्याचा प्लॉट आहे। इथं हाय डेन्सिटी दाखव जरा, आंबे मागं पण दाखव। हाय डेन्सिटी मँगो प्लांटेशन केलेलं आहे। हा केशर आंबा आहे आणि या आंब्याला सनस्ट्रोक बसू नये म्हणून शेवग्याची लागवड या ठिकाणी झालेली आहे। 4.5 महिन्याचा हा शेवगा प्लॉट आहे। 10 एकरचा शेवग्याचा प्लॉट आहे आणि 10 एकरमध्ये आंबा देखील लावलेला आहे। जाऊ दे, या प्लॉटचं बोलण्यासाठी मी ॲक्च्युली या व्हिडिओ समोर आलेलो नाही आहे, कॅमेरासमोर आलेलो नाही आहे। हा व्हिडिओ त्यासाठी बनवत नाही आहे। तर बनवायचा उद्देश हा आहे की आता रेट डाऊन झालेले आहेत, तर बरेच शेवगा शेती नाराज आहेत की माल आता चालू झाला आहे, पण रेट अगदी 18 रुपयापासून ते 30 रुपयापर्यंत काही ठिकाणी असा रेट चालू आहे। रेट मार्चमध्ये कमी असतातच, ट्रॅडिशनल तुम्ही पाहिलं दरवर्षीप्रमाणे, तर मार्चमध्ये रेट कमी होतात, पण यावेळेस 10 मार्चपर्यंत रेट बऱ्यापैकी होते। 10-12 मार्च नंतर रेट कमी व्हायला लागलेत आणि ते होतात, दरवर्षी होतात, कारण यावेळेस माल खूप आवक वाढते, खास करून साऊथमधून आवक वाढते। शिवाय यावेळेस काय झालं, युद्धजन्य परिस्थितीमुळे बऱ्यापैकी आखाती देशामध्ये एक्सपोर्ट आपला थोडासा कमी झाला इकडून भारतामधून, तो एक फटका आहे। पण रेट कमी झाले म्हणून नाराज होऊ नका। आता जे लोक माझ्या टचमध्ये आहेत, ज्यांना मी मार्गदर्शन करतो किंवा जे माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला आहेत किंवा यूट्यूब चॅनल पाहतात, बऱ्याच शेतकऱ्यांनी चांगला प्रॉफिट देखील कमवले। असं नाही की सर्वांचा लॉस झाला किंवा सगळ्या लॉस इन द सेन्स कमी रेट भेटला असं नाही आहे। बऱ्याच शेतकऱ्यांनी चांगलं प्रॉफिट कमवले, ज्यांनी 70-80 किलोनी सुद्धा माल विकलेला आहे। आणि बरेच शेतकरी आहेत ज्यांचा माल उशिरा चालू झाला आहे आणि आता त्यांना 30-20 असा रेट मिळतोय। पण 20 रुपयांनी जरी रेट गेला, शेवगा जातो, जाऊ द्या। जसं मी म्हणतो प्रत्येक व्हिडिओमध्ये की हे बहुवार्षिक पीक आहे, याला एका बहारामध्ये दुसऱ्या बहारामध्ये याला पास नापास प्लीज करू नका। याला राहू दे शेतामध्ये, तुमची जमीन अडकून राहत नाही। 12 फुटाचं अंतर जनरली मी सजेस्ट करत असतो, तर 12 फुटामध्ये तुम्ही 3-3 आयुष्यमान असलेले किंवा 3-3 महिन्यात निघणारे असे आंतरपिकं तुम्ही घेऊ शकता। ते सोयाबीन आलं, मिरची आलं, वांगं आलं, कोथिंबीर, मेथी, बरेचशी आंतरपिकं सोयाबीनसारखे, ते तुम्ही 3-3 महिन्याचे पट्टे मधल्या पट्ट्यामध्ये तुम्ही 3-3 महिन्याचे आंतरपिकं घेऊ शकता। त्यामुळे जमीन तुमची अडकून राहत नाही, शेवगा तसंच राहतो आपला। आणि एखाद्या वेळेस तुम्हाला असं जॅकपॉट मिळणारच आहे, जो 80, 100, 90पर्यंत मिळतो। आणि बऱ्याच जणांनी, मी जसं म्हणलं की यावेळेस सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांनी जे माझ्या टचमध्ये, त्यांनी काही शेतकऱ्यांनी मला फोन सुद्धा केले की सर एवढे पैसे झालेत, 5 लाख झाले, 6 लाख झाले, 10 लाख झाले, जे काही त्यांनी फोन केलेले आहेत, त्यांनी फोन करून सांगितलं, ही माझ्यासाठी खूप मोठी बाब आहे। तिथंच म्हणजे समाधान जे असतं मनाला भेटणारं, की आपण एखाद्या व्यक्तीला मार्गदर्शन करतो किंवा आपल्यामुळे एखाद्या व्यक्ती प्रेरित होतो आणि त्याला जर प्रॉफिट चांगलं होतं, त्याच्या मुलाचं शिक्षण चांगलं होईल, घरात काही रिनोव्हेशन होईल किंवा काही त्याचे कामं होतील, तर हे समाधान खूप महत्त्वाचं आहे। आणि बऱ्याच शेतकऱ्यांना जसं मी म्हणालो की त्यांना आता नाराज आहेत की कमी रेट झाला आहे। रेट कमी जास्त नॉट ओन्ली शेवगा, कुठलेही पीक घ्या तुम्ही, कांदा घ्या, टोमॅटो घ्या। मागं टोमॅटो चे रेट जे आहेत ते आसमानाला भिडले होते। मध्यंतरी आपण पाहिलं होतं की कोथिंबीरवाला शेतकरी टोपल्यामध्ये पैसे घेऊन गेला होता, तो फोटो व्हायरल झाला होता कोथिंबीरमध्ये। तर कधी कधी रेट भेटतो, कधी रेट भेटत नाही, पण शेवगा कमीत कमी असा रेट देतो आपल्याला की जेव्हा आपलं काही ना काही खर्च काढेल, थोडंफार प्रॉफिट आपल्याला देईल। त्यामुळे नाराज होऊ नका। मार्चमध्ये रेट कमी होतात, त्यात नवीन गोष्ट नाही। तरी यावेळेस थोडासा डिले झाला आहे, चांगला रेट मार्च 15पर्यंत, जसं म्हणलं 12-15पर्यंत रेट होता बऱ्यापैकी, नंतर डाऊन झाला। आता मेमध्ये रेट वाढतील, त्यामुळे जर तुम्हाला कंटिन्यू करायचं असेल तर तुम्ही मेपर्यंत हा माल कंटिन्यू करा। नंतर थोडा बेसल डोस भरून मे-जूनपर्यंत सुद्धा तुम्ही माल काढू शकता। छाटणी करायची आता घाई करू नका, मे-जूनपर्यंत राहू देत। मे-जूनमध्ये सुद्धा तुम्ही बहार पकडू शकता। थोडासा मध्ये बेसल डोस द्यावा लागेल, त्याच्यावर मी नंतर एक व्हिडिओ टाकेल की आपण छाटणी न करता जो प्लॉट आहे, ज्याच प्लॉटला हा माल काढता मे-जूनमध्ये तो माल कसा काढायचा, याच्याबद्दल मी तुम्हाला मार्गदर्शन करेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बरेच जण म्हणतात की आता झाडाला पालाच राहिलेला नाही, पाला राहणारच नाही, कारण ऊन आहे आणि झाडाला तुमचा माल असेल किंवा माल तोडला गेला असेल, तर पूर्ण झाडांनी एनर्जी जी आहे, झाडाची पूर्ण ताकद जी आहे, ती माल तयार करण्याकडे लावली होती, त्यामुळे झाडाला पाला नसणार आहे। जर तुमच्याकडे असे झाडं असतील जे 60-70% झाडं अशी आहेत की बाबा झाडाच्या फांदीला एकाही फांदीला पाला नाही आहे, आता नुसत्या काड्या आहेत, तर त्या ठिकाणी तुम्ही अल्ट्रा छाटणी करू शकता। हे झाड तुम्ही डोक्याच्या हाईटला अंदाजे 5-6 फुटापर्यंत कट करून टाका वरच्या साईडला, त्याला तुम्ही मे-जूनला तो माल तुम्ही घेऊ शकता। अशा पद्धतीने करा। पण माझं एक म्हणणं आहे की रेट डाऊन झाला म्हणून प्लीज नाराज होऊ नका आणि शेवगा काढायचा विचार करू नका। शेवगा हे एव्हरग्रीन पीक आहे, तुम्हाला
शेवगा शेतीमध्ये जसं मी म्हणालो की पहिला फायदा आहे की आपली जमीन अडकून राहत नाही. शिवाय हे बहुवार्षिक पीक आहे. एकदा जो तुम्ही ड्रिपला खर्च केला, बियाणांना खर्च केला, जमीन नांगरून घेतली, ती दरवर्षी करायची गरज नाही. जर तुम्हाला वाटत असेल की दाटी होत असेल शेवग्याची, तर एक एक झाड अल्टरनेट काढून टाका. त्यात तुम्ही अजून झेंडू लावू शकता मधल्या अंतरामध्ये, किंवा इतर काही मिरची लावू शकता, वांगी लावू शकता, असं काहीतरी करा. नुसतं शेवगा 100% शेवगा डिपेंड राहू नका. मध्ये मध्ये आंतरपिकं घेत राहा. जोड शेती, आंतरपीक शेती त्याला आपण म्हणतो की जोडधंदा असल्यासारखे एक दुसरे त्यात पीक घेत राहा. शेवगा पूर्णपणे डिपेंड राहू नका, पण शेवगा काढू नका, शेवगा राहू द्या. हेच माझं म्हणणं राहील. ज्या ठिकाणी पाऊस कमी पडला यावेळेस, त्या ठिकाणचा माल चांगला निघालेला आहे. त्या शेतकऱ्यांना चांगलं लाखोमध्ये प्रॉफिट झालेलं आहे. हे सुद्धा उदाहरण आहेत. आणि ज्यांचा माल आता उशिरा निघतो त्यांना 20च्या आसपास रेट सध्या मिळतोय. पण नाराज होऊ नका. जसं मी पंढरपूरकडे एका प्लॉट व्हिजिटला गेलो होतो, तर त्या ठिकाणी कुलकर्णी सर आले होते. मुकुंद कुलकर्णी, मुकुंद जोशी होते का कुलकर्णी होते मला आठवत नाही, पण ते होते. तर ते म्हणाले होते की त्यांचा खूप मोठा अभ्यास होता. 11-12 वर्ष त्यांनी शेवगा शेती केली होती पंढरपूर, करमाळा या भागामध्ये. तर त्यांचं म्हणणं होतं की एक किलो शेंग तयार करायसाठी, अशा साईजच्या 1 किलो शेंगा तयार करायसाठी ₹10 खर्च येतो 6-7 महिने आपला जो तोडा निघतो तोपर्यंत. आणि जर आपला 20 रुपयांनी जरी शेवगा गेला तरी ₹10 आपलं प्रॉफिट राहतं लमसम. एक ढोबळ त्यांनी कॅल्क्युलेशन सांगितलं होतं त्या ठिकाणी. तर 20 रुपयांनी जरी गेला ते नाराज होऊ नका. कसं असतं, आता कॅमेरा जाफरच्या हातामध्ये, तर जाफरला ₹80 रेट भेटला होता. जाफर माझा मित्र आहे, त्यांनी पण शेवगा लावला, मी पण शेवगा लावला. त्याला 80चा रेट भेटला आणि मला 20चा रेट भेटतो. मी नाराज होतो, कारण जाफरला 80चा भेटला, मला 20चा मला का नाही भेटला 80चा, असं वाटतं. बऱ्याच ठिकाणी ग्रुपमध्ये, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये चर्चा होती की माझा माल 60ने जातो, 80ने जातो. मी म्हणतो माझ्या मार्केटला 20ने जातो. ज्या ठिकाणी आवक जास्त असेल, ज्या मार्केटला, तुम्ही बघाल मालेगाव मार्केट बघा, मालेगावमध्ये भरपूर शेवगा शेती, पुष्कळ शेवगा शेती, लागवड क्षेत्र खूप आहे. तर त्या लागवड क्षेत्र जास्त असल्यामुळे तिथं आवक जास्त आहे. त्यामुळे मालेगाव मार्केटमध्ये रेट कमी असणारच आहेत. ज्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा तसंच असणार आहे, करमाळा साईडला किंवा सोलापूर प्रॉपर सुद्धा तिथं माल भरपूर आहे. तर त्या ठिकाणी आवक जास्त असल्यामुळे रेट कमी असणार आहेत. पण काही ठिकाणी, ज्या ठिकाणी तालुक्याची गावं असतील, जिल्ह्याची गावं असतील, ज्या ठिकाणी शेवगा कमी असतो, लागवड क्षेत्र कमी आहे त्या जिल्ह्यामध्ये, तर अशा ठिकाणी आवक कमी असते. त्या ठिकाणी थोडा 20-30 रुपयांनी रेट जास्त भेटू शकतो. ती नाकारता येत नाही आपल्याला ही गोष्ट. तसं होतंच. बऱ्याच ठिकाणी अनुभव आहे तसे की काही ठिकाणी 20 रुपयाचा रेट आहे, तर 200 किलोमीटरच्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणी 35-40चा रेट आहे. जिथं आवक जास्त असेल त्या ठिकाणी रेट कमी, ज्या ठिकाणी आवक कमी असेल त्या ठिकाणी रेट जास्त. हे साधं गणित आहे, लॉजिकल गणित. मी काही नवीन गोष्ट सांगत नाही, तुम्ही विचार करू शकता, तुम्हालाही माहिती आहे या गोष्टी. त्यामुळं माझं साधं म्हणणं आहे एवढं की शेवगा काढायचा प्रयत्न करू नका, राहू द्या शेवगा. आणि त्यात आंतरपिकं घेत राहा. आणि 30 रुपये 20 रुपये रेट असेल तर ॲक्सेप्ट करा, जे आहे ते ॲक्सेप्ट करा. आणि शेवगा राहू द्या, त्याला अजून डेव्हलप करायचा प्रयत्न करूयात. मे जूनचा माल घ्यायचा प्रयत्न करूयात. दुसरा बहार जो असतो आपला, किंवा आपण त्याला म्हणतो की पावसाच्या अगोदरचा जो असतो रेट, तेव्हा मी म्हणतो 15 मेच्या आसपास रेट परत वाढायला चालू होतील. ते जून म्हणजे पाऊस नंतर चालूच राहतील, रेट वाढलेले असतील. तर तेव्हा आपला शेवगा ठेवा. आणि जून यावेळेस जर पर्जन्यमान तसं फोरकास्ट आले की यावेळेस पाऊस कमी असणार आहे. जर पावसाला उशीर झालाच या जूनमध्ये, 7 जूनच्या आसपास मृग असतो, आणि जूनमध्ये समजा पाऊस झालाच नाही, तर रेट चांगले असतील आणि आपला माल देखील निघेल. त्यामुळे छाटणी, पंजा छाटणी जी असेल किंवा इतर छाटणी असेल, ती छाटणी करायची घाई सध्या करू नका. याच झाडांना हा माल निघू देत, जाऊ देत मार्केटला. याच झाडांना आपण पुन्हा थोडासा बेसल डोस देऊयात, याच झाडांना तयार करूयात, आणि 15 मे नंतर आणि जून नंतरचा माल हातात घेऊयात. आपल्या आता 2 महिने अजून आहेत. मार्च संपत आलाय, संपलाच मार्च, 2-3 दिवस बाकी आहेत मार्चला फक्त. एप्रिल आणि 15 मे, 1.5 महिना अंदाजे आपल्या हातात आहे. 1.5 महिन्यामध्ये आपण झाडाला डेव्हलप करूयात, आणि मे नंतर, जून नंतर माल काढायचा प्रयत्न करूयात. सध्या एवढं सांगतो, रेट कमी झाले, नाराज होऊ नका प्लीज. थँक्यू, धन्यवाद.